नमस्कार. कधी-कधी असं होतं का, की मनात विचारांची एक न संपणारी गर्दी असते. एक सततची टीका, उद्याच्या नियोजनाचा डोंगर, डोकं शांत बसूच देत नाही. कधी स्वतःला विचारलंय, की डोक्यात चाललेला हा संवाद, तो आपल्याला मदत करतोय की आणखी थकवतोय? आज आपण याच प्रश्नाच्या मुळाशी जाणार आहोत. आपण मनाच्या शांतीबद्दल बोलू, पण फक्त आध्यात्मिक दृष्टिकोनातून नाही, तर विज्ञानाच्या भक्कम पायावर उभं राहून. आपल्या मेंदूमध्ये असं नेमकं काय घडतं, ज्यामुळे ही चिंता वाढते आणि त्यावर आपण नियंत्रण कसं मिळवू शकतो? आणि यातली सगळ्यात आकर्षक गोष्ट ही आहे की आजचं विज्ञान आणि हजारो वर्षांपूर्वीचं अध्यात्म ह्या दोन्ही गोष्टी एक प्रकारे एकाच सत्याकडे बोट दाखवत आहेत. मनाची शांती मिळवणं म्हणजे विचार थांबवणं नाही, अजिबात नाही, तर विचारांना योग्य दिशा देणं. आणि ती दिशा कशी द्यायची याचं तंत्रज्ञान आपल्या मेंदूतच आहे. अगदी. चला तर मग हा विषय सोपा करून समजून घेऊया. आजचा आपला मुख्य विचार आहे जाणीवपूर्वक कृती आणि सहज विश्रांती यांच्यातलं संतुलन साधून आंतरिक शांतता मिळवणं. बरोबर. सोप्या भाषेत सांगायचं तर गरज असेल तेव्हा पूर्ण लक्ष देऊन काम करणं आणि काम नसताना मनाला शांतपणे भटकू देणं. पण त्या भटकण्यावरही आपलं नियंत्रण असणं. हो, हेच संतुलन महत्वाचं आहे. आणि हेच आपल्याला भीती, गोंधळ यासारख्या समस्यांवर मात करायला मदत करतं. यावर एक खूप छान गोष्ट आहे. एका व्यक्तीची गोष्ट जी सतत भविष्याच्या काळजीने ग्रासलेली होती. जर असं झालं तर, तसं नाही झालं तर, हे विचार तिला अक्षरशः फोकरत होते. तिचं मन सतत भूतकाळातल्या चुका आणि भविष्यातल्या चिंतांच्या चक्रात अडकलं होतं. एक दिवस ती खूपच अस्वस्थ होती. मग तिने ठरवलं की बागेत जाऊन फक्त एका गुलाबाच्या रोपावर लक्ष केंद्रित करायचं. त्याची हिरवी पानं, त्यावरचे पाण्याचे थेंब, नाजूक काटे, फुलाचा गडद रंग, फक्त तेच पाहायचं. सुरुवातीला नक्कीच मन भरकटलं असेल. हो, 1000 वेळा भरकटलं. जुने विचार परत आले, पण ती पुन्हा पुन्हा आपलं लक्ष त्या रोपावर आणत राहिली. आणि मग काही वेळाने तिला एक विलक्षण गोष्ट जाणवली. तिच्या डोक्यातला तो गोंधळ, ती विचारांची गर्दी कमी झाली होती. ती वर्तमानात आली होती. बरोबर. हे नकळतपणे तिच्या मेंदीतील एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत जाण्याचं उत्तम उदाहरण आहे. तिने जे केलं ते फक्त एक आध्यात्मिक उपाय नव्हता, तर तो एक, काय म्हणतात त्याला, एक न्यूरोलॉजिकल स्विच दाबण्यासारखं होतं. आज आपण हाच स्विच कसा काम करतो हे विज्ञानाच्या भाषेत समजून घेणार आहोत. या अनुभवातून काही महत्वाचे मुद्दे समोर येतात. पहिला म्हणजे आपलं मन कधीच रिकामं नसतं. ते एकतर कोणत्या तरी कामात गुंतलेलं असतं किंवा विचारांमध्ये भटकत असतं. अगदी. आणि हे भटकणं पूर्णपणे नैसर्गिक आहे. दुसरा मुद्दा जो खूप महत्वाचा आहे तो म्हणजे सतत काळजीचे विचार करण्याची सवय. ही सवय मेंदूतील काही विशिष्ट मार्ग मजबूत करते. यालाच न्यूरोप्लास्टिसिटी म्हणतात. न्यूरोप्लास्टिसिटी? हो, म्हणजे आपला मेंदू अनुभवानुसार स्वतःला बदलू शकतो. तो दगडासारखा स्थिर नाही, तर मातीसारखा लवचिक आहे. बापरे. म्हणजे मी जेव्हा सतत एखाद्या वाईट शक्यतेचा विचार करते, तेव्हा मी नकळतपणे माझ्या मेंदूला त्या चिंतेच्या विषयात एक्सपर्ट बनण्यासाठी ट्रेनिंग देत असते. अगदी. अगदी बरोबर. यालाच फायर टुगेदर, वायर टुगेदर असेही म्हणतात. फायर टुगेदर, वायर टुगेदर. म्हणजे जे न्यूरॉन्स म्हणजे मेंदूतल्या पेशी एकत्र सक्रिय होतात ते एकमेकांशी अधिक घट्ट जोडले जातात. चिंतेची सवय याच तत्वावर काम करते की नाही. आपण नकळतपणे चिंता करण्याचा एक सुपर हायवे तयार करतो. आणि मग तो हायवे इतका पक्का होतो की गाडी आपोआप तिकडेच वळते. बरोबर. पण चांगली बातमी ही आहे की आपण हा हायवे बंद करून शांततेचा एक नवीन मार्ग तयार करू शकतो. तर मग हे चिंता करणारे सुपर हायवे कमकुवत कसे करायचे? इथेच सिनॅप्टिक प्रूनिंग ही संकल्पना घेते. बरोबर? अगदी बरोबर. सिनॅप्टिक प्रूनिंग ही संकल्पना खूप सुंदर आहे. असं समजा की एखादा माळी बागेतील अनावश्यक गवत किंवा वाळलेल्या फांद्या काढून टाकतो, जेणेकरून चांगल्या झाडांना वाढायला जागा मिळेल. हो, त्याचप्रमाणे आपला मेंदू वापरात नसलेले किंवा अनावश्यक जोड हळूहळू काढून टाकतो. जेव्हा आपण चिंता करण्याऐवजी दुसऱ्या सकारात्मक विचारांवर लक्ष केंद्रित करतो, तेव्हा चिंतेचे मार्ग दुर्बळ होऊ लागतात. आणि नवीन शांततेचे मार्ग मजबूत होतात. बरोबर. ठीक आहे. तर हे सगळं मेंदूमध्ये नेमकं कसं घडतं हे समजून घेण्यासाठी आपल्याला त्याच्या कार्यप्रणालीत थोडं खोलवर शिरावं लागेल. मेंदूच्या 2 मुख्य नेटवर्कबद्दल बोलूया. डिफॉल्ट मोड नेटवर्क म्हणजे DMN आणि टास्क पॉझिटिव्ह नेटवर्क म्हणजे TPN. इथेच खरी गंमत आहे. DMN म्हणजे आपल्या मेंदूची ऑटो पायलट किंवा विचारात हरवून जाण्याची अवस्था.
जेव्हा आपण काही विशेष काम करत नसतो, सहज विचारात हरवून जातो, तेव्हा डीएमएन सक्रिय असतं. 1 मिनिट, म्हणजे जेव्हा मी गाडी चालवताना सहज कुठल्या तरी विचारात हरवून जाते, तेव्हा तो माझ्या मेंदूचा एक ठरलेला मोड असतो. मला वाटायचं की ते फक्त माझं लक्ष विचलित होतंय. नाही, तो एक नैसर्गिक आणि महत्त्वाचा आराम करण्याचा मोड आहे. त्याला आपण एक न सांभाळलेली बाग म्हणू शकतो, जिथे कोणतेही विचार उगवतात, चांगले, वाईट, निरर्थक. अच्छा. अडचण या बागेची नाही. अडचण तेव्हा होते जेव्हा आपण या बागेत अडकून पडतो आणि तिथून बाहेरच येऊ शकत नाही. पण आराम करण्याची अवस्था इतकी नकारात्मक कशी असू शकते? आरामात तर शांत वाटायला हवं. उत्तम प्रश्न आहे. डीएमएन स्वतःहून नकारात्मक नाही. उलट सर्जनशीलतेसाठी, भविष्याचे नियोजन करण्यासाठी ते आवश्यक आहे. पण जेव्हा चिंता किंवा नैराश्याची सवय लागते, तेव्हा हे डीएमएन अतिसक्रिय होतं. ओव्हर ॲक्टिव्ह? हो. आणि मग ते स्वतःवर टीका करणे, वाईट आठवणी काढणे, भविष्याची भीती अशा विचारांना खतपाणी घालतं. आणि मग टीपीएन काय आहे? या उलट टीपीएन म्हणजे कामाची किंवा फोकस अवस्था. जेव्हा आपण एखादं काम पूर्ण लक्ष देऊन करतो, जसं त्या स्त्रीने गुलाबाच्या रोपाकडे पाहिलं तसं. अगदी. तेव्हा टीपीएन सक्रिय होतं. हे त्या बागेत काळजीपूर्वक काम करणाऱ्या माळ्यासारखे आहे, जे फक्त महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करतं. म्हणजे डीएमएन आणि टीपीएन हे एका सीसॉ सारखे आहेत. जेव्हा एक वर जातं तेव्हा दुसरं खाली येतं. अगदी बरोबर. निरोगी मेंदूमध्ये हा सीसॉ सहज वर खाली होतो. पण चिंतेमध्ये हा सीसॉ एका बाजूला म्हणजे डीएमएनकडे अडकून राहतो. आणि मग नकारात्मक विचारांचं चक्र सतत सुरू राहतं. बरोबर. तर मग या सीसॉला नियंत्रित करणारी ऊर्जा कुठून येते? हाच माझा पुढचा प्रश्न होता. या सीसॉचा कंट्रोलर कोण आहे? तो कंट्रोलर म्हणजे आपल्या मेंदूतील विद्युत लहरी, ब्रेन वेव्स. वेगवेगळ्या मानसिक अवस्थांमध्ये मेंदू वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीच्या लहरी निर्माण करतो आणि आपण सरावाने या लहरींना प्रभावित करू शकतो. अच्छा. सगळ्यात आधी आहेत अल्फा लहरी. या 8 ते 12 हर्ट्झच्या लहरी शांत आणि आरामदायक अवस्थेशी संबंधित आहेत. अल्फा लहरी म्हणजे त्या सीसॉला हळूवारपणे मध्यभागी आणून शांत करणारा झोका, जो डीएमएनला शांत करतो. म्हणजे ध्यान करताना किंवा निसर्गात फिरताना या लहरी वाढत असतील. हो, तेव्हा अल्फा लहरी वाढतात आणि विचारांचा गोंधळ कमी होतो. आणि जेव्हा लक्ष केंद्रित करायचं असेल, म्हणजे टीपीएनला सक्रिय करायचं असेल, तेव्हा येतात बीटा लहरी. या 13 ते 30 हर्ट्झच्या लहरी सतर्कता, एकाग्रता आणि समस्या सोडवण्याशी संबंधित आहेत. बीटा लहरी म्हणजे त्या सीसॉच्या दुसऱ्या बाजूला बसून टीपीएनला कामासाठी सक्रिय करणारा जोर. म्हणजे न्यूरो फीडबॅक सारख्या तंत्रज्ञानात बीटा ट्रेनिंग देऊन लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढवता येते. अगदी. त्यामुळे ध्यान किंवा इतर कामांमध्ये एकाग्रता टिकवून ठेवायला मदत होते. आणि ह्या 2 मुख्य लहरींच्या पलीकडेही काही आहे का? हो. थीटा लहरी आहेत, ज्या 4 ते 8 हर्ट्झच्या असतात. त्या सर्जनशीलता, अंतर्ज्ञान आणि खोल ध्यानावस्थेशी संबंधित आहेत. म्हणजे नवनवीन कल्पना सुचण्याची अवस्था. हो. आणि मग आहेत गॅमा लहरी. या सर्वात वेगवान लहरी आहेत, 30 ते 100 हर्ट्झ. त्या उच्च पातळीवरील आकलन, माहितीचं जलद विश्लेषण आणि कधीकधी आध्यात्मिक अनुभूतीशी जोडलेले आहेत. हे सगळं खूपच रंजक आहे. तर या ज्ञानाचा वापर करून चिंता कमी करण्यासाठी आजपासूनच कोणतं एक लहान पण प्रभावी पाऊल उचलता येईल? एक अतिशय सोपा आणि प्रभावी उपाय आहे. जेव्हाही लक्षात येईल की मन अनावश्यक चिंतेत भरकटत आहे, म्हणजे डीएमएन अतिसक्रिय झालं आहे, तेव्हा लगेच वर्तमानातल्या एखाद्या छोट्या शारीरिक कृतीवर लक्ष केंद्रित करा. उदाहरणार्थ, डोळे उघडे ठेवून शांत बसा आणि फक्त तुमच्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. 5 वेळा हळुवारपणे श्वास आत घ्या आणि बाहेर सोडा. किंवा तुमच्या समोर दिसणाऱ्या 5 वस्तूंची नामं मनातल्या मनात घ्या. टेबल, घड्याळ, कप, पुस्तक, दिवा, असं काही. हो, काहीही. आणि यामुळे काय होईल? ही छोटीशी कृती तुमच्या मेंदूला जबरदस्तीने टीपीएन मोडमध्ये आणेल. तुम्ही लक्ष केंद्रित करत आहात, त्यामुळे सीसॉ दुसऱ्या बाजूला पडेल. दुसऱ्या बाजूला झुकेल आणि डीएमएनचं विचारांचं चक्र तुटेल. बरोबर, ते चक्र तुटेल. मला आठवतंय, एकदा एका मोठ्या प्रेझेंटेशनच्या आधी मला खूप ताण आला होता. मी फक्त माझ्या हातातील पेनवर लक्ष केंद्रित केलं. त्याचं वजन, त्याचा स्पर्श, त्याचा थंडपणा. 1 मिनिटात विचारांचं वादळ शांत झालं होतं. इतकं साधं आणि प्रभावी आहे हे. हो. हेच ते संतुलन आहे ज्याबद्दल आपण सुरुवातीला बोललो. 5 वस्तूंवर लक्ष केंद्रित करणे ही जाणीवपूर्वक कृती झाली. पी. आणि त्यामुळे मिळणारी शांतता ही सहज विश्रांती झाली. शांत डीएमएन. अगदी बरोबर.
आणि जेव्हा आपण हे वारंवार करतो तेव्हा फायर टुगेदर वायर टुगेदर या तत्वानुसार आपण चिंतेच्या जुन्या मार्गाचा वापर थांबवून एका नवीन शांत मार्गाचा वापर सुरू करतो. म्हणजे आपण नकळतपणे जुन्या चिंताजनक मार्गांची सिनॅप्टिक प्रूनिंग करतो. बरोबर. त्या वाटा आपोआप नाहीशा होतात. आजच्या या सखोल चर्चेतून एक गोष्ट सूर्यप्रकाशा इतकी स्पष्ट होते. मनाची शांती मिळवणं ही केवळ एक इच्छा किंवा नशिबाची गोष्ट नाही, तर ते एक कौशल्य आहे. आणि हे कौशल्य आपण आपल्या मेंदूला शिकवू शकतो. DMN आणि TPN यांच्यातील संतुलन साधणं म्हणजे आपल्या विचारांचे मालक होणं. हे केवळ तात्पुरते उपाय नाहीत. नाही, ही आपल्या मेंदूची कार्यपद्धती कायमस्वरूपी बदलण्याची प्रक्रिया आहे. आपण आपल्या अनुभवातून मेंदूला नव्याने घडवत असतो. खरंच खूप छान माहिती मिळाली. जाता जाता एक विचार सोडून जाते. जर आपण आपल्या मेंदूला एका बागेप्रमाणे पाहिलं, तर आज आपण त्या बागेत असं कोणतं एक सकारात्मक बीज पेरणार आहोत, जेणेकरून भविष्यात तिथे शांततेची फुलं उमलतील.